सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. ही चमचमीत अशी तयार झालेली भरली वांगी आपण आज कुकरमध्ये बनवणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. इथे 5 ते 6 मी बारीक वांगी काटे काढून साफ करून घेतलेली आहेत. त्याला आता उभं आणि आडवे असे चीर देऊन तिडकं वांग असेल तर ते बाजूला काढून घ्यायचे आहे आणि बाकीची वांगी सुद्धा अशीच चिरून चेक करून घ्यायची आहे. आता या पाण्यामध्ये मीठ घालून मिठाच्या पाण्यात ही वांगी थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायची आहे. आता मसाला तयार करण्यासाठी 1 मूठभर कच्चे शेंगदाणे, मूठभर सुकं खोबरं, 4-5 कढीपत्त्याची पानं, आलं आणि लसूण असे मी घेतले आहे. पॅन मध्ये 1 चमचा तेल घेऊन यामध्ये हे सर्व जिन्नस परतून घ्यायचं आहे. पाव चमचा जिरा घातले आहे आणि मीडियम गॅसवरती रंग बदलेपर्यंत हे सर्व आपल्याला परतून घ्यायचे आहे. ह्याचा रंग आता बदलला गेला आहे. चांगले सोनेरी रंगावरती सर्व परतले गेलेले आहे. आता हे सर्व पदार्थ मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. एक छोटा गुळाचा खडा आणि चिंच सुद्धा मी घेतली आहे. पाणी न वापरता हे सर्व जिन्नस वाटून घ्यायचे आहे. इथे बघू शकता मी जाडसर असं बिलकुल पाण्याचा वापर न करता मिक्सरला वाटून घेतलेले आहे. आता डिश मध्ये हे सर्व काढून मीठ, हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा साधं तेल घालून सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता जर तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर या स्टेजला अर्धा लिंबाचा रस वापरू शकता. हे सर्व मिक्स करून झाल्यावरती थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मोठा कांदा कापून घेतला होता. त्यातला थोडासा कांदा मी आता वापरणार आहे आणि बाकीचा कांदा ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. आता कांदा आणि कोथिंबीर सुद्धा या सर्वांमध्ये एकजीव करून घ्यायची आहे. आता हा आपला मसाला तयार झालेला आहे. तर वांगी भरायला सुरुवात करून घेऊया. वांग्यात मसाला भरायच्या आधी वांग्याला थोडंसं आतून मीठ चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे वांगी मुळमुळीत आणि अळणी लागत नाहीत. आता यामध्ये जसा जमेल तेवढा मसाला आपल्याला दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. जेवढा घट्ट मसाला भरून घ्याल तेवढा वांगी परतताना तो तेलामध्ये सुकणार नाही. चांगले वांगे असे छान मसाला भरून चारी साइडून दाबून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने बाकीची सर्व वांगी सुद्धा मी भरून घेणार आहे. आता इथे सर्व वांगी भरून झालेली आहेत आणि हा मसाला एवढा उरला आहे. याचा उपयोग ग्रेव्ही बनवण्यासाठी करणार आहे. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी कुकर घेतला आहे. त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घेत आहे. या भाजीसाठी तेल थोडे जास्त लागते. आता बाकी उरलेला जो कांदा होता तो तेलामध्ये फोडणीला घातला आहे. त्यामध्ये मीठ, हळद, मिरची पावडर घालून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. मसाला तेलावरती तळला गेला की यामध्ये एक एक करून वांगी सोडून घ्यायची आहेत. वांगी सुद्धा आपल्याला तेलावरती 1 मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहेत. वांगी परतून झाली की यामध्ये जो मसाला राहिला होता तो मसाला घालून घेतला आहे आणि तो मसाला सुद्धा तेलावर 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतून झाला की यामध्ये गरम पाणी वापरले आहे. 1 वाटीभर पाण्याचा वापर मी इथे केला आहे. गरम पाणी घातल्याने भाजीला रंग खूप छान येतो. आता पुन्हा एकसारखं हलवून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवरती कुकरची एकच शिट्टी आपल्याला घ्यायची आहे. जर शिट्टी घ्यायची नसेल तर मोठ्या फ्लेमवरती 5 मिनिटं कुकर ठेवून गॅस थंड करायचा आहे. कुकरची शिट्टीची वाफ निघून गेल्यावरती झाकण उघडून बघितलं तर आपली वांगी छान शिजलेली आहेत आणि आपली भरली वांगी सुद्धा तयार झालेली आहे. तुम्हाला जसं आवडतो तसा तुम्ही त्याचं ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ ठेवू शकता.
तुम्ही बघू शकता वांगी किती छान शिजून तयार झालेली आहेत. खूपच लोकांना असं वाटतं की वांगी कुकरमध्ये शिजवली की अगदी सगळी गळून जातात, तर असं नाहीये. खूप छान एका शिट्टीमध्ये वांगी शिजून तयार होतात. घाईच्या वेळेमध्ये सुद्धा अशा चमचमीत भाज्या कुकरच्या एका शिट्टीत तुम्ही बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि साध्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.